नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी जिथे राहतो तिथे प्लांटेशन आहे. कसं समोर त्यांनी प्लांटेशन केलंय तुम्ही बघू शकता. ही केळीची काही म्हणजे झाडं आहेत, केळी लावलेली आहे तिथे. आणि त्याच्या अराउंड थोडं साईडला गेलं तर आपण पाहू शकता इथे एक कढीपत्त्याचं असं मोठं झाड आहे. छोटी छोटी झाडेही लावलेलीच आहे तिथे. तर सगळ्यांची नावं काय मला एवढी माहीत नाही. मी आत्ताच शिफ्ट झालो इथे, महिना झाला. तर प्लांटेशन असं होतं, असं म्हणजे खूप छान झाडं लावलीत त्यांनी घराच्या बाजूला. उपयुक्त झाडं आहेत. आता हे कढीपत्त्याचं झाड आहे बघा. एकदम म्हणजे थोडं जवळून दाखवतो मी तुम्हाला. त्या उन्हामुळे क्लिअर शूट होत नव्हतं आणि माझा फोन आधीच जुना आहे खूप. त्यामुळे शूट व्यवस्थित करता आलं नाही. हे कढीपत्त्याचं झाड आहे राऊंड. त्याच्या बाजूलाच इकडे सुपारीचं पण झाड आहे. बघू शकता तुम्ही इथे कढीपत्त्याचं झाड जरा जवळून शूट घेतला होता मी. आणि हे जे पानं सुकलेले आहेत ते हळदीचं झाड आहे. म्हणजे आता त्याची पानं सुकलेत. पण काही दिवसापूर्वीच चांगलं होतं आणि ते छोटं दिसतं ते गवती चहा म्हणतो आपण ज्याला. चहामध्ये टाकतो ते गवती चहाचं झाड आहे छोटंसं. एकच सिंगल झाड आहे. आणि त्याच्या बाजूला बघा हे जे पानं दिसतायत ते पानं असं म्हणतात की खायची पानं असतात ती. पानाचं झाड आहे हे मोठं. ते म्हणतात की खायची पानं कदाचित असंच काहीतरी त्याला खाण्यासाठी वापरतात बहुतेक. बघू शकता तुम्ही. आणि त्या पुढे थोडं गेलं की इथे खाली हा गावठी गाटे आहे, म्हणजे आपलं ते गाठ्याची पानं असतात तसे एक काळ्या कलरचं. त्याच्यामध्येच आंब्याची झाडं आहेत, काही शोकेसची झाडं आहेत. पुढे एक नारळाचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. एक म्हणजे घर छोटंसं आहे आणि त्याच्या समोरच ही थोडीशी किरकोळ झाडी लावलेली आहेत. पण खूप छान वाटतं जेव्हा घरातून आपण बाहेर येतो मॉर्निंगला, तेव्हा ही झाडं बघून खरंच खूप बरं वाटतं. म्हणजे असं प्लांटेशन असायला हवं प्रत्येक घराच्या समोर. आणि ही एक थोडीशी जागा होती अंगणाच्या बाजूला, तिथे त्यांनी ही रताळीची खाली झाडं लावलीत. खाली पाहू शकता तुम्ही हिरवीगार रताळीची झाडं आहेत. क्लोजली शॉट घेतलाय जरा तो. बघू शकता तुम्ही. हिरवीगार आहेत ही पण. ही समोर काही शोकेसची झाडं पण आहेत. मखमलीचं झाड आहे, मखमली लावलेले आहेत अराउंड. आणि इतरत्र काही शोकेसची झाडं आहेत. आता सगळी काय मला काय नावं माहीत नाहीयेत, पण आम्ही पहिल्यापासून म्हणतो की शोकेसची झाडं आहेत ती. बघू शकता तुम्ही. इथे मिरचीचं एक झाड लावलं होतं. त्यातला आता मिरच्या आलेल्या आहेत. मिरच्याही खूप मोठ्या झाल्यात. एकच सिंगल झाड होतं म्हणजे आहे. आता बरेच दिवस त्याला आम्ही बघितलं, तो मिरच्या आल्या होत्या, काढल्या नव्हत्या. आता मोठ्या झाल्यात तेव्हा काढल्यात. आणि पुढे एक नारळाचं छोटंसं झाड होतं अजून एक, आणि त्याच्यामध्ये केळीचंही झाड होतं. बघू शकता तुम्ही की बरेच दिवस कसं असतंय, घरामध्ये कोण नसलं की ही किरकोळ पानं वगैरे पडतात, त्यामुळे थोडंसं घाण होते. पण आता ठीक आहे, आता क्लीन करायचंच आहे. आणि ही बाजूलाही शोकेसची काही झाडं लावलेली होती, म्हणजे जो एंट्री गेट आहे आपल्या घराचा तिथे काही शोकेसची झाडं होती. हा जो गेट आहे बघू शकता ना, दोन्ही साईडला प्लांटेशन केलेलं आहे. मखमलीची झाडं आहेत, जाईची झाडं आहेत, म्हणजे फुल झाडं आहेत इथे बाजूला अराउंड. हे पूर्ण घराच्या साईडून आहे, पूर्ण म्हणजे घराच्या समोर पाठी साईड सगळीकडे झाडं आहेत. ही साईडचा भाग आहे. बघू शकता तुम्ही तिथे नारळाची हलकी झाडं आहेत. घराच्या पाठीमागच्या बाजूलाही झाडं आहेत.